गरिबीतून श्रीमंतीकडे प्रवास करताना सर्वात महत्त्वाच्या 3 गोष्टी जर कधी ह्या फॉलो नाही केल्या तर गरिबी ते श्रीमंतीचा हा प्रवास कधीच पूर्ण होऊ शकत नाही। सर्वात पहिली गोष्ट, जेव्हा नवीन श्रीमंती येते तर माणूस दाखवायला सुरुवात करतो, खूप सारा दिखावा करायला सांगतो, मोठी गाडी, मोठा घर, ते अंगावरती शरीर भरून सोन्याचे दागिने, पूर्ण हात भरून अंगठ्या आणि गळ्यातली चेन। बरं ती चेन एवढीशी नसते, ते एवढी साखरदांड्यासारखी चेन। बरं सोनारांनी सोनं घालणं वेगळं, त्यांचं कारण तो बिझनेस आहे, पण आपण घालावं काय? श्रीमंत लोक कधीही एवढं घालून फिरत नाही, ते कधीही श्रीमंतीचा दिखावा करत नाही। तर तुम्हीही काळजी घ्यायची की श्रीमंती येत असेल तर एवढ्या सगळ्या गोष्टी दाखवायची अजिबात गरज नाही, शांततेत श्रीमंत व्हायला जायचं। दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, अहंकार, इगो। जेव्हा पैसा यायला लागतो ना तेव्हा माणसामधली ॲरोगन्सी वाढत राहते, तो इतरांशी वाईट बोलायला लागतो किंवा तो ॲरोगंटली बोलायला लागतो। ह्या बोलण्यामुळं जवळची लोक दुखावतात आणि कदाचित श्रीमंतीमध्ये हेच लोक अडथळा निर्माण करतात। तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पैशांची गुंतवणूक। जेव्हा आपल्याकडे पैसे येतात तेव्हा चुकीचे लोक आजूबाजूला यायला सुरुवात करतात, मग त्यांच्या नांदी लागून आपण चुकीच्या गुंतवणुकी करतो, जो धंदा कळत नाही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात करतो। कोणीतरी सांगतं वर्ष 2 वर्षात पैसे डबल करून देतो, तिथेही इन्व्हेस्ट करतो, आपल्याला माहिती असतं तिथून काही मिळणार नाही। अशा प्रकारे आपण आपली फसवणूक करून घेतो स्वतःची। ह्या 3 गोष्टी जर कधी स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं आपल्याला 3 गोष्टी करताना, तर असं समजा की हा गरिबी ते श्रीमंती प्रवास नक्की पूर्ण होईल, नाहीतर मग कुठेतरी अडकून जाऊ। मी असे खूप सारे लोक बघितलेले आहेत जे श्रीमंत होऊन परत गरीब झालेले आहेत। तुम्ही पण अशी काही उदाहरणं बघितलेली असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा रील त्यांना शेअर करा ज्यांना गरिबीपासून श्रीमंतीपर्यंत प्रवास करायचा आहे। अधिक माहितीसाठी नक्की फोन करा। थँक्यू। Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.